नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज धाराशिव जिल्हा आणि महाराष्ट्रात बरोबर धाराशिव जिल्हा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची निंदा आली. म्हणजे एक पक्ष हा चर्चेचाच विषय ठरला होता. त्याला कारण होतं जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार राजन साळवी यांनी एबी फॉर्म योग्य त्या शिवसैनिकाकडे दिलेच नाहीत आणि ती एबी फॉर्म चक्क भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्याकडे दिल्याची चर्चा सुरू आहे. आणि त्यामुळं शिवसैनिक आपला संताप व्यक्त करत असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. या संदर्भात युवा सेनेचे नेते असलेले कळंब तालुक्यातील अविनाश खापे यांनी थेट राजन साळवी यांना फोन लावून त्यांच्याशी जी चर्चा या संदर्भात केली त्याची ऑडिओ क्लिप प्रचंड अशी 2 दिवस झालं व्हायरल होत आहे. त्यात अविनाश खापे यांनी तुम्ही असं का केलं हा जाबही संपर्क प्रमुख माजी आमदार राजन साळवी यांना विचारला आहे. आणि तुम्ही तिकिटाचे एबी फॉर्म राणा पाटील आणि त्यांचे चिरंजीव मल्हार पाटीलकडे यांच्याकडेच दिले होते ना, हे पण कबूल करून घेतले आहे. या संदर्भात जिल्ह्याचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे असलेले परिवहन मंत्री आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि राजन साळवी यांनी मिलीभगत करून खऱ्या शिवसैनिकांना जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आले आहेत त्यांच्यावर अन्याय केला आहे अशीच भावना शिवसेनेकडून व्यक्त होत आहे. त्याला कारण पण तसंच आहे. धाराशिव जिल्ह्यातील पळसप गटात जे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तालुका प्रमुख आहेत ते अजित लाकाळ यांच्याकडं कुणबी म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र आहे. हा गट ओबीसीसाठी राखीव आहे आणि अजित लाकाळ तेथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि त्यांनी त्यांचा फॉर्म पण भरला. एक फॉर्म त्यांनी पक्षाच्या ह्याच्यावर भरलेला होता आणि एक अपक्ष. मात्र त्यांना एबी फॉर्म न देता एबी फॉर्म हा पक्षाची ज्याचा काडी मात्र संबंध नाही अशा भाजपच्या आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थक असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांना दिला आहे. तसाच एक प्रकार कळंब तालुक्यातील इटकूर या गटात झाला. इथं काँग्रेसमधून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात आलेल्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचा सदस्य असलेले अनंत उर्फ पिंटू लंगडे यांना शिवसेनेचा अधिकृत एबी फॉर्म दिलेला आहे. त्यांनी अर्ज पण भरलेला आहे आणि त्यासोबत पक्षाचा एबी फॉर्म पण दाखल केलेला आहे. पण मात्र त्या गटात भाजपने कनेरवाडीच्या जाधव यांना उमेदवारी देत पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे आणि एका अर्थाने शिवसेनेची इथं पण गोष्टी केली आहे. असे बरेचसे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळं शिवसैनिक प्रचंड नाराज झालेले आहेत. त्यामुळंच जी व्हॉइस क्लिप अविनाश खापे यांची व्हायरल झाली आहे
त्यात जवळपास 5 मिनिटं त्यांचा आणि जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार राजन साळवी यांचा संवाद झालेला ऐकायला मिळतो. आणि त्यात अविनाश खापेंनी तुम्ही काहीतरी गोल बंगाल केला आहे असाच ठपका राजन साळवी यांच्यावर ठेवलेला त्याच्यातून दिसतो. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होते न होते तोच एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आणि त्या व्हिडिओ क्लिपमध्ये शिवसैनिकांनी संपर्क प्रमुख माजी आमदार राजन साळवी यांना घेरावा घातल्याचं स्पष्ट दिसत आहे. आणि शिवसैनिक राजन साळवी यांच्याशी जोरकसपणे खडाजंगी करत असल्याचं पण दिसून येत आहे. महायुती घडवायची होती म्हणून ते नक्की, परंतु ह्या महायुतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या साठी सन्मानपूर्वक जागा घ्यायला पाहिजे होता. आणि पक्षाचे हे कळंब, धाराशिव, तुळजापूर या 3 तालुक्यातील एबी फॉर्म पक्षाच्या जबाबदार नेत्याकडे द्यायला पाहिजे होते असं शिवसैनिकाचं म्हणणं असून राजन साळवी यांनी आपण एबी फॉर्म राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत धाराशिव कळंब मतदारसंघातून शिवसेनेकडून विधानसभा लढलेल्या अजित पिंगळेकडं यांच्याकडे दिले होते असं सांगताना दिसत आहे. पण अजित पिंगळे हे शिवसेनेची प्रामाणिक नाही, तर त्यांचं गुळपीट हे राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी आहे. आणि त्यामुळं राणा जगजितसिंह पाटील सांगतील त्याप्रमाणे अजित पिंगळे यांनी पण एबी फॉर्म वाटप केले आहे असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. आता आज थोड्या वेळात पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आता त्यांना शिवसैनिक काय जबाब विचारतात आणि प्रताप सरनाईक त्यांना काय उत्तर देतात याकडं सर्व जिल्ह्याचं लक्ष लागून राहणार आहे. आकांक्षित असलेला आणि सदैव दुष्काळात असलेला म्हणून ओळखला जाणारा धाराशिव जिल्हा असला तरी धाराशिव जिल्ह्यातील जे प्रामाणिकपणे शेती करतात असे शेतकरी पण मोठ्या प्रमाणावर आहेत. तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील शेतकरी भास्कर पवार या गटातील शेतकरी आहे. त्यांनी त्यांच्या माळरानासारख्या जमिनीवर नोव्हेंबर महिन्यात कलिंगडाची लागवड केली. त्यांनी बाहुबली नामे कलिंगडाची लागवड केली आणि या कलिंगडाचं योग्य पोषण केलं. त्यामुळं त्यांच्या शेतातील बाहुबली कलिंगड 3 महिन्यातच चांगल्या प्रकारे बहरलं आणि जवळपास 7 ते 8 किलो वजनाची कलिंगडाची फळं त्यांच्या शेतात आली. त्यात 2-3 दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या शेतातील कलिंगडाची तोडणी केली. त्यांच्या शेतावरच सौदी अरेबियातील व्यापारी कलिंगड खरेदी करण्यासाठी आली आणि त्यांना 19 रुपये असा घवघवीत असा दर त्या शेतकऱ्यांनी दिला, व्यापाऱ्यांनी दिला. आणि त्या भास्कर पवार यांना 70 टन एवढं कलिंगडाचं उत्पन्न निघालं असून जवळपास 60 लाखापर्यंत त्यांचं उत्पन्न सध्याच झालं आहे. त्यांना कलिंगड लागवड, जमीन तयार करणे, कलिंगडावर पडणाऱ्या रोगासाठी संरक्षण करण्यासाठी औषध यावर 20 लाख रुपये खर्च आलेला आहे. त्यामुळं त्यांनी
ते मिळवलेले उत्पन्न तसं दैदिप्यमान असंच म्हणावं लागेल. भास्कर पवार हे आपल्या शेतात कमीत कमी रासायनिक औषधाचा वापर करतात. शेतात ते सेंद्रिय शेती त्यांची ते सेंद्रिय पद्धतीनंच करतात. त्यांच्या शेतात डाळिंब, द्राक्ष, केळी आदीची पण उत्पन्न ते घेत असतात. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.